सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ ताईंनो, तर आज आपण 30 इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाउज हा कट करणार आहोत। इंस्टाग्राम व्हायरल साडीवरचे हे 5-6 ब्लाउज आहेत, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सर्व ब्लाउज वेगवेगळ्या मापाचे आहेत। जे काही वेगवेगळ्या मापाचे ब्लाउज आहेत तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा बघा 30 इंच छातीचा ब्लाउज आहे। याचा आपण चौथा भाग घेतला 7.5 इंच आणि 2 इंच टक्स पॉइंट आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी 4 फोल्ड कपडा मी हा करून घेतलेला आहे। तर याची उंची बघा 14.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे। आपल्याला 13.5 इंच रेडी ठेवायची आहे, त्यामुळे 14.5 वर मार्किंग करून घेतली आणि हे अशा पद्धतीने मापे टाकून घेतलेत बघा। 2 इंच टक्स पॉइंटसाठी आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी। तर बघा वरच्या साईडनं आपल्याला शोल्डर टाकायची 5.5 इंच, त्यानंतर मोंढा टाकायचा आहे 6 इंचावरती। हाईट जास्त असल्यामुळे मोंढा थोडा शिल्लक घेते। तर 2.25 इंचावरती आपल्याला गळा टाकायचा आहे, गळ्याचं माप टाकायचं आहे बघा। आणि समोरच्या गळ्याचं माप मी घेत आहे 6.5 इंचावरती। तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने 7 इंचावरती सुद्धा घेऊ शकता। तर येथे मी आता मार्किंग करून घेतलेली आहे, चौकोन तयार करून घेतलाय 6.5 इंचावरती। 6 इंचाचा गळा रेडी होतो। तर खाली बघा 4.25 इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर अशी उभी मार्किंग केलेली आहे 4 इंचावरती। त्यानंतर जो टक्स पॉइंटसाठी आपण 2 इंच तिथं सोडलं होतं ते आता खालच्या साईडने हे बघा अशा पद्धतीने टक्स पॉइंटसाठी त्यानंतर असा प्रिन्स कट आपल्याला शेप द्यायचा आहे वरच्या साईडनं आणि मोंढ्याला आपल्याला आकार द्यायचा आहे बघा। मोंढ्याची गोलाई द्यायची आपल्याला 1.25 इंचावरती। त्यानंतर समोरचा गळा पंचकोनी मी असा टाकून घेणार आहे। आता आपण खालच्या साईडने कटिंग करायला सुरुवात करू। मोंढ्याच्या भागातून आपल्याला कट करून घ्यायचे आहे सर्वप्रथम। त्यानंतर आपल्याला मागच्या पुढच्या गळ्याची इथं छोटीशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे जे जॉइंट आहे ते मी आता कट करते। मागचा पुढचा भाग दोन्ही आपले ह्या पार्टमध्ये निघणार आहे। तर समोरचा भाग आपण कट करून घेऊया। तर इथून सुरुवात करायची कट करायला। त्यानंतर टक्स सुद्धा आपला कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीनं। असा आपला प्रिन्स कट समोरचा भाग तयार झाला आहे कट करून। त्यानंतर बॅक साईडचा घेऊया। जे 2 इंच आपण टक्स पॉइंटसाठी टाकलं होतं तो बॅक साईडमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। 2 इंच तर 1.5 इंच आपण काढून घेऊया। मागच्या भागातून आपल्याला काढून घ्यायचे 1.5 इंच कपडा। त्यानंतर तुमचा जसा मागच्या साईडचा गळा आहे तसा तुम्ही टाकू शकता। मी याच्यावर डिझाईन करणार आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येईल। तर याचे फुल स्लीव्ज आहेत, 10 इंचाची स्लीव्ज आहे, पण अस्तर मी अर्ध्यातच लावणार आहे तेवढं। तर 4 फोल्ड आपण हे करून घेतलेला आहे बघा कपडा अस्तरचा। खालच्या साईडने लेवलमध्ये कट करून घेते। त्यानंतर आपल्याला बाहीची उंची टाकायची। जेवढा अस्तर आहे तेवढी उंची मी टाकून घेणार आहे आणि बाही आहे आपली 10 इंचाची। दंडघेर टाकून घेते इथं मी 5.5 इंचावरती। त्यानंतर मोंढा खोली द्यायची आहे आपल्याला 2.5 इंचावरती आणि वरच्या साईडनं 3.5 इंचापर्यंत आपल्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे वरच्या साईडनं आणि खाली छान असं खालचा आपला जो आपण मार्किंग केली तिथपर्यंत सरळ यायचे। अशी आपली बाही कट करून झाली। आता आपण छोटीशी बाहीच्या मध्यावर मार्किंग करून घेऊ। त्यानंतर मी पहिले इथं आता बाही काढून घेते ब्लाउज पीसवरती। तर 10 इंच काही आपला अस्तरचा कपडा नाही आहे, तर मी इथं माप टाकून घेते बरोबर 11 इंचावरती। 1 इंच आपल्याला शिलाईमध्ये दाबायला लागेल।
तर स्टिचिंगचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी बाही कशा पद्धतीने जोडते। तर 10.5 इंचावरती आपल्याला आता मार्किंग करून मी कट करून घेतले। थोडंसं शिल्लकच कट करायचे। आता आपण याच्यात बॅक साईडचा पार्ट काढून घेऊया। व्यवस्थित कपडा आपला खालचा वरचा बघून घ्यायचा आहे। खालच्या साईडने आपल्याला लेवल करून घ्यायचे। थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हा बॅक साईडचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। बॅक साईडचा पार्ट आपला कट करून झालाय। आता आपण गळ्याची मार्किंग टाकून घेऊया। 11 इंचावरती मी याची मार्किंग करून घेतलेली आहे आणि गळा आपण डिझाइन बनवणार आहे याच्यावरती। तर आता फ्रंट साइड मी ठेवून घेते बघा। छान असा कपडा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचे बघा। समोरचा गळा सुद्धा मी आता इथे कट करून घेते। पंचकोनी आकाराचा असा मी इथे समोरचा गळा घेतलेला आहे आणि आता जो साइड पार्ट राहिलेला आहे तो सुद्धा मी आता इथे कट करून घेते ताईंनो। तर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता। आपला कटिंगचा व्हिडिओ झालेला आहे। व्हिडिओ दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला दिसेल। धन्यवाद।